वेलकम टू द सपना होमस्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 8वीचा गणिताचा प्रकरण दुसरं समांतर रेषा व छेदिका याच्यातील सराव संच 2.3 सोडवणार आहोत. सराव संच 2.3 मध्ये 3 गणित दिलेली आहेत आणि तिन्ही गणितांमध्ये काय विचारलेलं आहे, एक रेषा आहे त्याला दुसरी समांतर रेषा काढा. फक्त आपल्याला वेगवेगळ्या गणितामध्ये वेगवेगळे रीत वापरायची आहे. ओके, इथे सांगितलेलं नाहीये पण आपण वेगवेगळ्या रीतीने करू, कारण समांतर रेषा काढण्यासाठी वेगवेगळी रीत असते. तर बघूया आता पहिलं गणित काय आहे. रेषा एल काढा. तर रेषेबाहेर बिंदू ए घ्या आणि बिंदू ए मधून जाणारी एल ला समांतर असणारी रेषा काढा. तर बघा आता आपण काय करूया, इथे एक रेषा काढतो मी आधी. एक मस्त रेषा काढली. लांबी वगैरे किती घ्यायची काही सांगितलेलं नाहीये. रेषेला नाव दिलं रेषा एल. ओके, आता काय करायचंय, रेषेबाहेर एक बिंदू घ्यायचंय. ओके, तर हा बिंदू इथे मी घेतो, एक हा बिंदू घेतला. बिंदूचं नाव काय आहे, बिंदूचं नाव ए आहे. आता आपल्याला काय करायचं, समांतर अशी रेषा काढायची. त्याच्यासाठी काय करायचं, हे गुण्या वापरूयात आपण. ओके, आपल्या कंपास पेटीमध्ये 2 गुण्या येतात, त्यातला एक गुण्या मी अशा पद्धतीने ठेवतो इथे. ओके, काय करायचंय, ह्या रेषेला रेष जोडायची, एवढंच काम यायचं. आणि मग हा दुसरा गुण्या घेतो, तो काय करायचा, तो या गुण्याला व्यवस्थित असं लावायचा. ओके, बघा पहिल्या गुण्याचं काम काय, या रेषेला जोडायचं, व्यवस्थित रेषेवर ठेवायचा तो. आणि दुसऱ्या गुण्याचं काम काय, तर तो या गुण्याला बरोबर असा चिटकवायचा, व्यवस्थित असा वाकडा वगैरे नाही ठेवायचा, असं गॅप नाही राहायला पाहिजे, बरोबर लावून घ्यायचा. आणि हा लागल्यानंतर इथे बरोबर आपल्याला असं दिसेल की हा बिंदूला इथे टच होईल अशी काळजी घ्यायची. वरच्या बाजूला बिंदू लागला पाहिजे. इथे हा बिंदू दिसला की मग आपण या बिंदूपासून एक रेष अशी सरळ काढायची पुढे. आणि ही जी रेष मिळते ना, या रेषेला अखंड करायचं आपण. झालं. तर ही रेषा आपण या रेषेला एम नाव देऊ. आणि बिंदू ए मधून जाणारी आणि एल रेषेला समांतर अशी ही एम रेषा आपण काढलेली. काय केलं, आपण 2 गुण्यांचा वापर केला. पहिला गुण्या अशा पद्धतीने खालच्या रेषेला आपण लावला आणि दुसरा गुण्या त्या गुण्याला लावला. बस आपल्याला आपली रेष व्यवस्थित मिळते. ही पहिली रीत झाली. आता दुसरं गणित बघूया आपण. दुसरं गणित काय सांगतं आपल्याला, तर रेषा एल काढा. त्या रेषेबाहेर बिंदू टी घ्या आणि टी बिंदूतून रेषा एल ला समांतर असणारी रेषा काढा. तर मग आता मी इथे एक रेषा काढतो. आधी काढलं. आता इथे बिंदू आपण टी घ्यायचा. टी बिंदू घेतला. आता टी बिंदूतून समांतर रेषा काढायची आपल्याला. आता याच्यासाठी काय करायचं, तर आधी आपण काय करायचं, टी बिंदूतून रेषेवरती एक लंब काढायचा अशा पद्धतीने. बघा काय केलं, तर इथे टी बिंदूवरती मी पेन्सिल ठेवले समजा असं, आणि हा गुण्याला जोडून घेतला रेषेला, खालच्या रेषेला बरोबर लावला. आणि त्यावेळी काय करायचं, बिंदूला पण इथे बरोबर लागला पाहिजे आणि हा असा लंब काढायचा. ओके, हा आला लंब, टी बिंदूतून काढलेला लंब. ओके, आता काय करायचं, आता अजून एक बिंदू घ्यायचा. समजा हा इथे आपण एक्स बिंदू छेदतो, तर अजून एक इथे रेषेवर वाय बिंदू घ्यायचा आणि ह्या वाय बिंदूतून पण आपण काय करायचं, एक लंब काढायचा अशा पद्धतीने. ओके, हा पण लंब झाला, हा पण लंब झाला. ओके, मग आता काय करायचं, तर बिंदू एक्स पासून बिंदू टी पर्यंतचं अंतर आपण कंपासमध्ये मोजायचं आणि वाय बिंदूपासून इथे कंस टाकायचा. आता हे 2 बिंदू मिळाले. आता हा टी बिंदू आहे, आता आपण ह्याला नाव देऊ पी बिंदू. आता टी आणि पी बिंदूतून जाणारी रेषा काढायची. बरोबर. तर आता हे 2 लंब काढले आणि दोन्ही लंबाची लांबी समान असल्यामुळे ही जी रेषा मिळाली, आता ह्या रेषेचं नाव होतं एल, आपण या रेषेला एम नाव दे. रेषा एम ही रेषा एल ला समांतर आहे. काय केलं, वेगळी रीत वापरली. मी 2 गुण्या नाही वापरले. मी काय केलं, आधी इथे टी बिंदूतून एक लंब टाकला आणि मग इथे दुसरा लंब टाकला आणि टी बिंदूपासून एक्स बिंदूपर्यंतचं माप मोजलं आणि तेवढंच ह्या वाय बिंदूपासून एक मापावरती बिंदू घेतला, त्या बिंदूला पी नाव दिलं. त्याच्यासाठी मी कंपासचा वापर केला. आता तिसरा प्रश्न, रेषा एम आणि त्या रेषेला 4 सेंटीमीटर अंतरावर समांतर असणारी रेषा एन काढा. आता ही एम रेषा मी काढलेली आहे, कारण इथे काही लांबी वगैरे काही सांगितलेली नाही. पण हा 2 रेषांमधलं अंतर किती, 4 सेंटीमीटर आहे. मग आता काय करायचं, या रेषेवरती आपल्याला 2 बिंदू घ्यायचे. एक बिंदू घेऊ एक्स आणि एक बिंदू घेऊ वाय. ओके,
आता काय करायचंय, एक्स बिंदूतून लंब काढायचे. ओके, तर लंब कशा पद्धतीने काढतात कळलं ना. अशा पद्धतीने रेषेला रेष जोडायची व्यवस्थित आणि वरून एक अशी सरळ अखंड रेष काढायची. ही रेषा लंब आहे एक्स बिंदूमध्ये. आता तसंच वाय बिंदूत पण काढायची एक लंब रेषा आपण गुण्याच्या मदतीने. ओके, ही रेषा थोडी लांब करतो मी, कारण आपल्याला रेषा लांब असण्याची गरज आहे. ओके, आता काय झालं, दोन लंब रेषा मिळालेल्या आहेत आपल्याला रेषा एम ला. आता आपल्याला काय करायचंय, तर कंपासमध्ये बरोबर 4 सेंटीमीटरचं माप घ्यायचं. ओके, मी इथे काय करतो, हा एक बिंदू घेतो आणि हा एक बिंदू घेतो. तर ह्या दोन बिंदूचं अंतर किती, 4 सेंटीमीटर. वहीवरती घेतो, कारण वहीवरती थोडंसं मोजायला सोपं पडतं, पट्टीवरती मोजताना थोडंसं अवघड जातं आपल्याला. ओके, बघा बरोबर 4 सेंटीमीटरचं माप घेतलं की नाही, मी कंपासमध्ये दाखवतो तुम्हाला, आहे की नाही 4 सेंटीमीटर. मग इथे काय करायचं, एक्स बिंदूवरती टोकेरी टोक ठेवायचं, कंस मारायचं, 4 सेंटीमीटरचा भेटला बरोबर. वाय बिंदूवरती टोकेरी टोक ठेवायचं, कंस मारायचा, बरोबर 4. आता इथे वहीच्या रेषेला मॅच झालेलं आहे, पण प्लेन पेपर असतं तर नाही नसतं झालं. ओके, आणि मग काय करायचं, हे दोन्ही बिंदू, आता या बिंदूला आपण नाव देऊया. काय नाव देऊ आपण, तर ओ आणि पी नाव देतो मी. आता हे ओ आणि पी बिंदू जोडून टाकूया आपण. हे बिंदू जोडल्यामुळे जी रेषा मिळते त्या रेषेचं नाव आहे एन, आणि ही बरोबर 4 सेंटीमीटर एवढ्या अंतरावरती, कारण हे अंतर किती आहे, 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर अंतरावरती एम बिंदूला समांतर जाते ही रेष. बरोबर आहे मित्रांनो, लक्षात आलं तुमच्या. बघितलं, 3 रीत आहेत वेगवेगळ्या, त्या वापरून आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. प्रश्नात जर विचारलं असेल की गुण्याच्या साह्याने करा किंवा कंपासच्या साह्याने लंब काढून करा, तर जी रीत सांगेल त्या रीतीने करा. सरासरीचे 2.3 सोडून झालेला आहे आपला. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर सपना होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.